सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाशिवरात्री बुधवारी 26 तारखेला आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास आपण प्रत्येक महिला करत असतो। ज्यांना शक्य नाही ते नाही करत, पण शक्यतो महिला हा उपवास करतात। हा उपवास पूर्ण दिवस करायचा असतो, दुसऱ्या दिवशी पूजा करून हा उपवास सोडायचा असतो। तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची जितकी जास्त सेवा करू तितका जास्त फळ, चांगला फळ आपल्या आयुष्यात आपल्याला मिळणार आहे। तर महादेव ही अत्यंत लवकर प्रसन्न होणारे देव आहेत, कारण आपल्याला माहिती आहे भोलेनाथ ह्यांना म्हटलं जातं। अगदी आपण ह्यांच्या कथा किंवा आपल्या काही सिरियलमध्ये सुद्धा पाहतो की भोलेनाथांनी खूप लोकांना चांगले चांगले मनात जे काही येतील ते असे वरदान मागितलेले आहेत लोकांनी आणि ते वरदान दिलेले आहेत। तर अशा ह्या महादेवांची सेवा आपण सुद्धा करायला हवी। आपल्या मनातल्या इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतात। तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अशा कुठल्या वस्तू घेऊन जायच्या आहेत ज्याने महादेव खरंच प्रसन्न होतील, भोलेबाबा प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद मिळणार आहेत। कठीणातल्या कठीण इच्छा जरी असतील तरी त्या पूर्ण होणार आहेत। व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा। तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात तर आपण सेवा करणारच आहोत, परंतु आपल्याला मंदिरात सुद्धा सेवा करायची। मंदिरात कुठल्या वस्तू घेऊन जायच्यात सांगते का? आपल्याला मंदिरात नेण्यासाठी तांदूळ लागणार आहेत, जे अखंड अक्षता आपण ज्यांना म्हणतो ते लागणार आहेत। हे पांढऱ्याच रंगाचे असावे, म्हणजे पिवळे वगैरे करायची, लाल पिवळे करायची गरज नाही। तांदूळ घ्यायचे आहेत, ह्याची संख्या 43 असेल। 43 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि 43 बेलपत्र घ्यायचे आहेत, जे अखंड असेल, कुठेही तुटलेले वगैरे नसतील। त्याची सोय तुम्ही एक दिवस आधीच करा, कारण त्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही। त्यामुळे 43 बेलपत्र नक्की घ्या। 43 नसेल तर 108 घ्या तरीही चालेल, परंतु 108 नाही मिळालं तर 43 नक्की घ्या। 43 सेम संख्या ठेवा। त्यानंतर हे जे बेलपत्र आहे ते बेलपत्रावर आपल्याला ओम नमः शिवाय लिहायला जमलं तर नक्की लिहा, चंदनाने, लाल चंदनाने। नाही जमलं तर एक आपण जो टिळा लावतो तसा एक टिळा तरी नक्कीच लावा बेलपत्रावर। त्यानंतर हे बेलपत्र, हिरवे मूग 43 आणि 43 तांदूळ आपल्याला घेऊन जायचे आहेत। तांदूळ एखाद्या छोट्याशा डिस्पोजेबल ग्लासात, म्हणजे आपण प्लास्टिकचे छोटे छोटे ग्लास वापरतो पाण्यासाठी, तशा छोट्या वाटीत किंवा ग्लासात घेऊन जा। आणि हिरवे मूग आणि बेलपत्र सुद्धा आपल्या सोबत घेऊन जायचे आहेत। ज्या वेळेला तुम्ही मंदिरात जाल त्यावेळेला मंदिरात जशी तुम्ही एंट्री करणार, एंट्री करतानाच तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये 43 तांदूळ जे घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत एक साईडला, म्हणजे उंबरठ्याच्या अशा बाजूलाच ठेवा आतमध्ये। आणि त्यानंतर हे जे मूग आहेत, हे मूग आपण जिथे आपण शिवमंदिरात जातो तिथे गणपती सुद्धा असतात, तर गणपती बाप्पांच्या समोर हे 43 मूग ठेवायचे आहेत, जे हिरव्या रंगाचे असतील। आणि हे बिल्वपत्र आहेत, हे बिल्वपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। हे सर्व अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर तिथेच बसून जी पण तुम्हाला कुठली सेवा करता येत असेल ती सेवा सुद्धा करू शकता, कुठलेही स्तोत्र मंत्र तुम्ही म्हणू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून आपल्याला आपल्या शिवलिंगाच्या समोर आपली इच्छा बोलायची आहे। इच्छा कितीही जुनी असो, कितीही कठीण असो, कठीणातली कठीण इच्छा, पण इतकंच की त्याच्यात कुणाचंही चांगलं व्हायला हवं। कुणाच्याही वाईटासाठी तुम्ही इच्छा प्रकट केली तर ती कधीही महादेव पूर्ण करणार नाही। तर अशा प्रकारचा हा जो उपाय आहे हा प्रत्येकाने नक्की करा। अगदी कुठलीही इच्छा असो, तुमचे लग्न जमत नसेल, तुम्हाला मुलं होत नसतील, किंवा तुमच्या घरात नेहमी आजार कटकटी असतील, तुमच्या घराला नजर लागली असेल, किंवा वाईट बाधा शक्ती तुमच्या घरात प्रवेश केलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करायचा आहे। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे। तर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।